लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। चौथ्या दिवशी सुभाष माळींचं उपोषण अखेर मागे लेखी आश्वासनानंतर 15 दिवसांची मुदत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा। शिंदखेडा शहरातील प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या सुभाष माळी यांच्या उपोषणाचा चौथ्या दिवशी अखेर लेखी आश्वासनानंतर समारोप झाला। पाणी पुरवठा अधिकारी विपुल साळुंखे यांनी मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या आदेशान्वये लेखी आश्वासन दिल्यानंतर सुभाष माळी यांनी उपोषण सोडले। मात्र प्रशासनाला त्यांनी 15 दिवसांची मुदत दिली असून या कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। नगरपंचायतीने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार नगरपंचायतीकडील प्रलंबित विकास कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना लेखी ताकीद देण्यात येणार आहे। तसेच ठेकेदाराने केलेल्या संपूर्ण कारवाईची कामाची तपासणी करण्यात येणार असून तपासणी दोष आढळल्यास चौकशी अंती नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। उपोषण सोडताना नगराध्यक्षा कलाताई माळी, गटनेते राकेश माळी, नगरसेवक दीपक माळी, अर्जुन भिल, नगरसेविका कमलताई पाटोळे, रजुबाई भिल माळी, पुष्पाताई सोनवणे, माजी नगरसेवक दीपक अहिरे, अरुण देसले, राहुल पाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। लेखी आश्वासन मिळाले, उपोषण स्थगित झाले। आता पुढील 15 दिवसात प्रशासन प्रत्यक्षात किती काम पूर्ण करते आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे शिंदखेडा शहराचं लक्ष लागलंय। 15 दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सुभाष माळी पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार का याचं उत्तर प्रशासनाच्या कार्यवाहीतूनच आता मिळणार आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। ठेकेदारावर गुन्हे दाखल झाला पाहिजे, जे कामं थांबलेली ती झाली पाहिजे म्हणून सुभाषसाहेबांनी आता 5वा-6वा दिवस आहे। परंतु शिंदखेडा नगरपंचायतचे सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब असेल, नगरपंचायत प्रशासन असेल, हे दुर्लक्ष करत आहे। आज मी भिल समाज विकास मंचाच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय सुभाषसाहेबांच्या या आमरण उपोषणाला पाठिंबा आहे। त्यांनी तात्काळ सुभाषसाहेबांच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला नाही तर उद्यापासून भिल समाज विकास मंच तीव्र आंदोलन छेडेल करण्यात यावे आणि वंचित बहुजन आघाडी आणि माझी आई ताई कमलताई रवींद्र पाटोळे या काँग्रेसकडनं नगरसेविका आहेत आणि मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। आम्ही देखील या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि अन्यथा जर का एक कामांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर आम्ही या आबांसोबत उभं राहून मी स्वतः आंदोलन करणार आहे। तरी आपले नियोजित अन्नत्याग उपोषण मागे घ्यावे असे आवाहन आपणास करण्यात येत आहे। मला हे असं निवेदन दिलंय तर उपोषण मागे घ्यायचं का सर्व जनता मला सांगा, उपोषण मागे घ्या। परंतु मी हे उपोषण हे जरी घेतलं हे तुर्त स्थगित राहील। 15 दिवसात जर कारवाई झाली नाही सर्वजण तुम्ही माझ्या बरोबर बसणार ना उपोषण? सर्वजण बसणार 15 दिवसानंतर। सर्वजणांचे काही खायला तू आणि तुम्ही दोन्ही जण नाही, तुम्ही घ्या ना, साहेब तुम्ही पण द्या। ओके, खाली हात करा, थोडा खाली करा, बस हात लावा, हात खाली करा, त्या आबाला चेहरा महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।